मी होते ना तिथे प्रत्यक्ष सगळं बघायला। तेव्हा कुणी काय केलंय कसं केलंय हे सगळं बघितलंय मी। पण मला एक सांगा, हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला? हे मी काहीही केलेलं नाहीये, हे घडत गेलंय। घडत गेलंय, घडत गेलंय। खोटं बोलताय तुम्ही, साफ खोटं। तुम्हाला काय वाटलं? मला काहीच कळत नाहीये। सगळं लक्षात आलंय माझ्या। त्या दिवशी तुम्ही फोन करून मुद्दाम माझ्याकडून सावलीच्या घरच्यांवर असलेल्या कर्जाचा हिशोब घेतला। तारा गायला तयार नव्हती, पण तिला बरोबर तयार केलं तुम्ही, आणि तेही त्या पळपुट्या सुमंतच्या मदतीने। हो ना? काय वाटलं तुम्हाला मला हे सगळं काही कळणार नाही? हे कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगायची काही गरज नाहीये। सगळं सगळं कळतंय मला। हे सगळं घडलंय ना तेव्हापासून सतत विचारांचं चक्र चालू आहे डोक्यात। बरोबर सगळे धागे एकमेकांना जुळून आहेत। या सगळ्यात सारंगचा काही हात असेल असं नाही मला वाटत। हे सगळं कारस्थान तुमचं आणि त्या सुमंतचं आहे। त्याला हाताशी घेऊन तुम्ही हा सगळा प्लॅन केला ना? सगळं कळतंय। इतकं सगळं होऊन सुद्धा तुला काही कळत नाहीये। आलं लक्षात? काय मिळवलंस तू एवढं सगळं करून? आता तरी जागेवर ये, नाहीतर तोंडावर पडशील। आयुष्यात नवरा आधीच गमावून बसलीस, त्यात एकुलती एक मुलगी आता सोडून गेलीये, एकटी पडलीस तू। बस बस, मला तत्वज्ञान शिकवणं ना बंद कर। माझ्या एकुलत्या एक लेकीला माझ्यापासून तोडलंस ना तू, मग आता बघ, नाही या भैरवी वजने तुला नाक घासायला लावलं ना तिच्या पायावर, तर नाव नाही सांगणार भैरवी वजे। माझं चुकलं, मी तुला समजावायला आलो। देवा, भैरवी वजनवर बारीक लक्ष ठेवा।